संवाद मराठी, रायगड जिल्ह्यातील पहिली मराठी वृत्तवाहिनी। अपडेट रहा आमच्या सोशल साइट सोबत। लाईक करा आमच्या फेसबुक पेजला, फॉलो करा ट्विटरवर किंवा बातम्या आणि व्हिडिओजसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चौक विभाग। माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी माडप। माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका। माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर विभाग। माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका। माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर। माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका। नमस्कार, मी श्रद्धा सावंत। संवाद मराठीच्या न्यूजरूम विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत। आज आपल्या सोबत आहेत भाजप युवा मोर्चाचे खालापूर तालुका अध्यक्ष निलेश पाटील। निलेश पाटील यांचा आज वाढदिवस आहे, त्या निमित्ताने आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। पाटील साहेब, आपलं स्वागत। नमस्कार। कार्यक्रमाची सुरुवात करताना निलेश पाटील यांचा वाढदिवस असल्याने आपण सर्वांच्या वतीने निलेश पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊयात। पाटील साहेब, संवाद मराठीकडून आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून आपलं काम कसं सुरू आहे? सध्या मी भाजपा युवा मोर्चाचा खालापूर तालुक्याचा अध्यक्ष आहे आणि संघटना वाढीसाठी आम्ही तळागाळापर्यंत गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांच्या भेटी घेऊन, जिथे आमच्या कार्यकर्ते नाही तिथे मित्र परिवाराला आपल्या भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत ते त्यांच्याकडं त्यांना सांगून आणि आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांतदादा ठाकूर आणि सरचिटणीस महेश शेठ बालदी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटन वाढवण्यासाठी आम्ही तळागाळापर्यंत जाऊन प्रयत्न करतोय। आम्ही गावोगावी नवीन शाखा ओपनिंगचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि ते आता सध्या तरी आमचा कार्यक्रम दर महिन्यातून आम्ही 2 ते 3 4 शाखांचं ओपनिंग चालू केलेलं आहे। राज्यात आणि देशात आपलं सरकार आहे, सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही काय करता? केंद्रातल्या आणि राज्यातल्या ज्या आमच्या योजना आहेत शासकीय, त्या आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गावांमध्ये ज्या आदिवासी वाड्या आहेत किंवा आमच्या खालापूरच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ज्या ज्या योजना गरिबांसाठी आहेत, आदिवासींसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या आम्ही
च्या मार्फत गावोगावी पोहोचवण्याचा कार्यक्रम करतो आहे आणि त्यांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही स्वतः किंवा आमचे कार्यकर्ते तहसील ऑफिस असू द्या किंवा कलेक्टर ऑफिस असू, इथं जाऊन त्यांना घेऊन त्या योजनांची माहिती देतो आपण. मुद्रा योजना, मुद्राचा लोन असेल किंवा अशा बऱ्याचशा ज्या योजना आहेत शासनाच्या, त्या आपण कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून प्रत्येक सर्वसामान्य माणसापर्यंत ज्याला त्या योजनेचा लाभ घेता येईल असे जेवढे लाभधारक आहेत त्यांना स्वतः आपण पक्षाच्या माध्यमातून त्यांच्याजवळ पोहोचून त्याचा लाभ देण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. खालापूरमध्ये तुम्ही खड्डे भरो आंदोलन केलं, हे आंदोलन करण्याची वेळ का आली? खोपोली ते खोपोली पेन रस्त्यामध्ये जे पालीफाटा आहे, सासगावपासून पालीफाट्यापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. मी काही दिवसांपूर्वी तिथून जात होतो, गणपती जवळ आले होते आणि माझ्यासमोर मी गाडीमध्ये पाठीमागे असताना एक फॅमिली मोटरसायकलवरून जात होती. त्या खड्ड्याला वाचवताना त्यांचा तोल जाऊन त्यांनी स्वतःला सावरलं, नाही तर तिथे एक अपघात घडून ते लहान बाळ आणि त्यांच्या फॅमिलीला कुठेतरी दुखापत झाली असते. मला असं वाटलं की राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण एक समाजकारण करतो. सत्ता जरी आमची असेल तरी जे अधिकारी आहेत त्यांना आम्ही वारंवार त्यांच्याकडे तक्रारी करून पाठपुरावा करून ते लक्ष देत नाही. त्याच्या संदर्भात आम्ही पालकमंत्र्यांकडे तक्रार पण केलेली आहे आणि मला असं कुठेतरी वाटलं की इथे पुन्हा एकदा जो अपघात आता घडलेला आहे तो पुन्हा घडू नये, किंवा आज ते जी समोर माझ्या फॅमिली आहे उद्या तिथलं आपलंच कोणाचं कोणतरी जवळचं नातेवाईक असेल किंवा कोणी असेल, सर्वसामान्य माणसाला त्याचा त्रास जो होत होता खड्ड्यापासून, ते कुठेतरी माझ्या मनाला ते म्हणजे चांगलं वाटलं नाही. की आपण राजकारणामध्ये जेव्हा आपण लोकांच्या समस्यांकडे लक्ष देतो त्यावेळी की ठीक आहे, जर अधिकारी त्याच्याकडे लक्ष देत नसतील तर आपण स्वतः का करू नये. आणि जर मी स्वतः सक्षम आहे आणि मी जर फक्त 20% राजकारण आणि 80% समाजकारण करतो असं जर मी म्हणत असेल तर मला समाजकारणासाठी मला ते स्वतःला ते करणं आहे. मला ते योग्य वाटलं म्हणून ती गोष्ट मी केलेली आहे की जेणेकरून भविष्यात तिथे कोणाचा अपघात होऊन कोणाला दुखापत होऊ नये. सर, तुम्ही जे खड्डे भरो आंदोलन केलं किंवा स्वखर्चाने खड्डे भरले आहेत रस्त्यावरचे, तसाच जर आदर्श अनेक लोकांनी घेतला तर जनतेचे प्रश्न लवकर सुटतील असं वाटतं. आणि त्याचप्रमाणे तुम्ही खालापूर तहसील कार्यालय आणि खरसुंडी येथील शाळेत स्वतःच्या खर्चाने वॉटर फिल्टर बसून दिले, असा काही वेगळा उपक्रम करावा असं तुम्हाला का वाटलं? सगळ्यात पहिले खालापूर जे आपलं तहसील ऑफिस आहे त्याच्यामध्ये सगळे शासकीय कार्यालय तिथे खालापूरला असतात. सर्वसामान्य माणसांपासून सगळ्यांना तिथे यावं लागतं आणि तिथे कुठेही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे. जे तहसील ऑफिसच्या आवारात असतील सगळे वॉटर कूलर बंद अवस्थेत होते आणि मला कुठेतरी असं वाटलं की समाजाला आपलं पण काहीतरी देणं लागतं. राजकारण हे फक्त राजकारण न करता त्याचं समाजकारण करून त्याचा जनतेला फायदा कसा होईल. कारण मी माझे जेवढे उपक्रम राबवले ते कुठल्याही इलेक्शन डोळ्यासमोर धरून किंवा त्याचा मला राजकीय फायदा काय होईल हे बघून मी कधीच कुठल्या गोष्टी केलेल्या नाही आहेत. की मला असं वाटतं की मला जर द्यायचं आहे तर जनतेसाठी त्यांना खरोखर ज्या गोष्टीची गरज आहे. आज प्रत्येकाला 20 रुपयाचा बिस्लरीचं पाणी घेणं हे आदिवासी माणसाला शक्य नाही आहे आणि खालापूरला कुठेच असं हे पर्याय नाही आहे तुमच्याकडे की तुम्हाला साधं पाणी प्यायला कुठेही तरी असं कुठल्या ऑफिसमध्ये मिळेल. तर मला असं वाटलं की नाही, आपण जर समाजामध्ये वावरतोय आणि खरोखर आपली आर्थिक परिस्थिती चांगली आहे तर मग ज्यांची आर्थिक परिस्थिती खरोखर पाणी विकत घेण्यासारखी नाही आहे तर आपण त्यांना हातभार का लावू शकत नाही. मला असं वाटतं की 36वा आमच्या भारतीय जनता पार्टीचा वर्धापन दिवस होता आणि भारतीय जनता पार्टीची शिकवणच अशी आहे आमच्या जेव्हा शिबिर वगैरे असतात की तुम्हाला फक्त राजकारण करायचं नाहीये, की तुम्हाला लोकांना ज्या खरोखर समस्या आहेत त्यांना तुम्हाला हातभार लावून त्या सोडवता कशा येतील. फक्त तहसील कार्यालय किंवा अजून कुठे, त्यापेक्षा तुम्ही बस स्टँड किंवा रिक्षा स्टँड या जिथे लोक जास्त असतात, आदिवासी लोक तिथून प्रवास करतात, त्यांना पाणी मिळत नाही पिण्यासाठी जेव्हा गरज असते उन्हाळ्यात, तिथे वॉटर फिल्टर का बसवलं नाहीत? एकतर जे नगरपालिका हद्द आहे, आता मी खालापूरला वॉटर फिल्टर बसवताना की खालापूरच्या नगरपालिकेमध्ये मी मागणी केली होती की मला तुम्ही पाण्याचं कनेक्शन द्या, पण त्यांच्या त्या लाल फितीच्या कारभारामध्ये मला तेवढा माझ्याकडे वेळ नव्हता की कारण मला ते मनापासून करायचं होतं. कुठेतरी फक्त मी पेपरला जाहिरात दिली मी इथे वॉटर फिल्टर बसवणार, ह्यांनी परमिशन दिल्यानंतर त्याच्यामध्ये मला काही रस नाही. मला वॉटर फिल्टर बसवणं हे माझा महत्त्वाचा मेन हेतू होता. म्हणून मी त्यांच्या कुठल्याही प्रोसिजरला सामोरे गेलो नाही, कारण मला माहिती ते करायला आज 6 महिने ते वर्षभर लागलं असतं आणि मी उन्हाळ्याच्या खरोखर ज्यावेळी माणसांना गरज आहे तेव्हा जर मी पाणी देऊ शकलो नाही तर मला वाटतं त्या पाणपोईला काय अर्थ राहिला नसता. म्हणून मी स्वतः तिथे पाण्याचे जार, माझ्या जे मित्राचं दुकान आहे त्यांनी मला खूप सहकार्य केलं जागा देऊन. मी आतिश खेडेकरचं नक्कीच आभार मानेन याच्यातून. आणि त्याच्याकडे जसे तो सकाळी जार येऊन तिथे ठेवून जातो, बिस्लरीचे जार असतात, पाण्याचे थंड पाणी तिथे मिळतं, जसे जार संपतील तो माणूस तिथे देत असतो. म्हणजे कसं आहे की तुम्हाला जर खरोखर एखादी गोष्ट मनापासून चांगली करायची असेल तर तुम्हाला कोणाच्या याची वाट बघायची गरज नाही आहे. पण जिथे हे वॉटर फिल्टर तुम्ही बसवले तिथे ते व्यवस्थित चालतायत का, लोकांना त्याचा लाभ होतो का, हे तुमची चौकशी वगैरे केली आहे का? हो, मी स्वतः त्याच्याकडे लक्ष ठेवून असतो आणि जे वॉटर फिल्टर मी बसवलेलं आहे त्याचा मेंटेनन्स ज्या कंपनीकडून मी ते वॉटर फिल्टर घेतलेले आहेत त्याचा मेंटेनन्स सहित मी त्यांना पैसे दिलेले आहेत.
म्हणजे कमीत कमी 10 वर्ष ते मेंटेनन्स ते करतील, त्याच्यानंतरही पुढे मी त्याचा मेंटेनन्स कंटिन्यू करेन. म्हणजे 10 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट मी त्या मेंटेनन्सचं दिलेलं आहे, की असं नाही की फक्त वेळ आहे म्हणून फोटो काढून पेपरमध्ये लावलेत आणि तो फिल्टर 6 महिन्यानंतर बंद पडलेला, असं काही नाही. आपण आजही खालापुरात गेलात तुम्हाला आजही फिल्टर तसं तुम्हाला चालू अवस्थेत दिसेल, कारण त्याचा फॉलोअप जेवढं मी कमिटमेंट जनतेला केलेलं आहेत त्या मी स्वतः त्याचा माझा फॉलोअप त्याला असतो. आणि की ते कुठेही असं नाही आहे की फक्त इलेक्शन आलं म्हणून चालू केलं, इलेक्शन झालं म्हणून पुन्हा बंद पडलं, असं राजकारण मी करत नाही. सर, तुम्ही आता म्हणाल्याप्रमाणे तुम्ही शासकीय कार्यालय, तहसील ऑफिसेस इथे जे वॉटर फिल्टर बसवलेत, त्याचप्रमाणे शाळांमध्ये बऱ्याचशा जिल्हा परिषद शाळा असतील किंवा दुसऱ्या कुठल्या शाळा असतील त्या शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे, त्या मुलांना पिण्याचं पाणी मिळत नाही, तर तुम्ही तिथे काय उपक्रम राबवलेत का? एक कोकण एज्युकेशन सोसायटीची खरसुंडीला एक शाळा आहे. मी खूप दिवसापूर्वी शाळेमध्ये आम्ही गेलो होतो तिथे. ज्या शाळेला भेट दिल्यानंतर मी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तिथे काय आहे, तर अक्षरशः विहिरीतून जे पाणी येतं ते पाणी त्या माठ्यामधून ते मुलांना पाजत होते, तेच पाणी मुलं पित होते. तर मला कुठेतरी मनाला असं वाटलं की हे काय आहे, की आपण यांच्यासाठी काय करू शकतो. तर मला असं वाटलं की नाही, की आपण एक चांगलं उत्तम दर्जाचं एक फिल्टर देऊ शकतो. म्हणून मी त्यांना एक फिल्टर तिथे दिलेलं शाळेला. आणि त्याच्यातून ज्या मुलं, कारण कसं आहे, मुलगा घरातून जरी शाळेत आल्यानंतर 1 लिटर पाणी जास्त सोबत आणतो किंवा अर्धा लिटर आणतो, ते पाणी दिवसभर त्यांना पुरेसं नाही आहे. आणि कसं होतं, शैक्षणिक जीवनामध्ये तुमच्या हेल्थवरती, तुमच्या तब्येतीवरती तुमचं शिक्षण अवलंबून आहे. जर मुलगा आजारी झाला तर तो ऑटोमॅटिक शाळेमध्ये येणार नाही, कारण त्याची तब्येत बरोबर नाही. तर मला असं कुठेतरी स्वतःला जाणवलं की नाही, की ह्यांच्यासाठी जर आपण उत्तम काय करू शकलो असतो तर सगळ्यात पहिले पाणी. म्हणून मी माझा एकंदर तालुक्याच्यासाठी सर्वे चालू आहे. जिथे पिण्याच्या पाण्याची काही व्यवस्था नाही आहे, तर मी जनरल सर्वे करून त्या खालापूर तालुक्यासाठी जेवढ्या शाळा आहेत, जेवढं मला शक्य आहे तेवढं मी स्वखर्चाने तिथं फिल्टर लावण्याचा कार्यक्रम माझा आगामी काळामध्ये नक्कीच असणार आहे आणि मला ते करायलाही आवडेल. संवाद मराठीच्या न्यूजरूम विशेष या कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा संवाद मराठी. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खोपोली शहर. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर विभाग. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर विभाग. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चौक विभाग. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी माडप. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका. विश्रांतीनंतर न्यूजरूम विशेष या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहेत भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश पाटील. पाटील साहेब, बस स्थानक आणि शासकीय कार्यालयांमध्ये तुम्ही पाणपोया बसवल्या आहेत. पाण्याचा प्रश्न सोडवण्याला तुमचे प्राधान्य दिसते, यामागे काय लॉजिक आहे? राजकारणामध्ये बरेचसे उपक्रम आपण राबवत असतो, पण जे खरोखर लोकहिताचे आहेत, की त्याचा उपयोग सर्वसामान्य कार्यकर्त्यापासून, जनतेपासून सगळ्यांना झालं पाहिजे. मला असं वाटतं की मी राबवलेला उपक्रम हा फक्त तेवढ्या वेळेपुरता न राहता त्याचा उपयोग त्यांना खूप
5 वर्ष 10 वर्ष जोपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत त्याचं झालं पाहिजे. कारण कसं असतं की एखादा उपक्रम राबवला, सगळे बॅनर लावले, कार्यक्रम झाला की नंतर त्याच्याकडे पुन्हा कोण ढुंकूनही बघत नाही. पण मला असं वाटतं की जे मी उपक्रम राबवतोय ते खरोखर लोकयुक्त असले पाहिजेत, म्हणजे त्याचा उपयोग तुम्हाला रोजच्या वापरामध्ये झाला पाहिजे. म्हणून मला इतर राजकारणांपेक्षा समाजकारण जास्त आवडतं. म्हणजे राजकारण तेवढ्या वेळापुरतं ठीक आहे, पण बाकी वेळेस मी समाजकारणच करत असतो. म्हणून समाजकारणामध्ये जर तुम्ही प्रामुख्याने बघायला गेलात तर ह्या गोष्टी ज्या मी पाणपोई असेल किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खरोखर समाजाशी आपलं काहीतरी देणं लागतं. म्हणून ह्या गोष्टींमध्ये मला खूप रस आहे, कारण मी गांभीर्याने खरोखर जिथे ज्या गोष्टीची गरज आहे तीच गोष्ट मी करतो. मला त्याचा राजकीय फायदा काय होईल ह्या हेतूने मी कधी कोणत्या गोष्टीकडे बघत नाही. मी त्याचा फायदा जनतेला कसा होईल ह्याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो. म्हणून मी हे उपक्रम इतर राजकारण्यांपेक्षा वेगळे उपक्रम राबवण्याचं मागचं कारण तेच आहे. आता तुम्ही फक्त पाणपोईचं केलंय, तर याच्यानंतर तुमचा दुसरा कुठला उपक्रम राबवायची इच्छा वगैरे आहे? आता काही दिवसांपूर्वी मी खालापूर नगरपंचायतकडे आपल्या खालापूर तहसील ऑफिसच्या बाहेर कुठेही स्वच्छतागृह नाही आहे महिलांसाठी व पुरुषांसाठी. मी त्यांना एक निवेदन दिलं होतं की तुम्ही फक्त मला जागा उपलब्ध करून द्या, मी स्वखर्चाने तिथे एक स्वच्छतागृह बांधेन. पण मला नगराध्यक्ष मॅडमनी सांगितलं होतं की आम्ही मागणी केलेली आहे, जर ते आली तर आम्ही तुम्हाला नक्की सांगू की बाबा आमच्याकडून ते झालेलं आहे त्याची पूर्तता. पण जर नाही झालं तर आम्ही तुम्हाला नक्की त्याच्या बाबतीत तुम्हाला उत्तर देऊन ते कळवू. पण मला असं वाटतं की गेल्या 3 ते 4 महिन्यापूर्वी त्यांनी ते बांधकाम पूर्ण करून तिथं स्वच्छतागृह बांधलेलं आहे. पण ते कदाचित त्यांनी जर बांधलं नसतं तर मी स्वखर्चाने पुन्हा तालुक्यासाठी, कारण कसं तालुक्यामध्ये महिलांसाठी किंवा लहान बाळांसाठी, पुरुषांसाठी कुठेही स्वच्छतागृह नाही आहे, सर्वसामान्य पब्लिकसाठी. तर मला असं वाटतं की खरोखर ज्या गोष्टीची आज गरज आहे ती गोष्ट महत्त्वाची आहे. त्याच्यातून तुम्हाला राजकीय फायदा असो नसो हा वेगळा विषय. तुमच्या मनाला समाधान आहे की तुम्ही एक काहीतरी चांगलं काम करताय, की तुम्ही आज राजकारणामध्ये असताना मी असं कधी म्हणत नाही की मी केलेल्या प्रत्येक गोष्टीचा उपयोग भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला झाला पाहिजे. माझं एवढंच म्हणणं आहे की मी केलेल्या कामाचा उपयोग हा सर्वसामान्य जनतेला झाला पाहिजे. त्याच्यामध्ये मला खूप म्हणजे मनाला समाधान वाटतं की आपण काहीतरी एक राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक काहीतरी चांगलं काम करतो. सर, धोकादायक ज्या दगडखाणी आहेत त्या बंद व्हाव्या त्यासाठी तुम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं होतं, तर त्याचं काय पूर्तता वगैरे झाली आहे का? हां, तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं की काही महिन्यांपूर्वी माझ्याकडं लोक आली ते भेटायला. ते म्हटलं की ज्या आपल्याकडे जे कॉरी आहे त्याच्यामध्ये जे सुरुंगाचे जे प्रमाण आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्यांच्या घरांना वगैरे तडे गेले होते किंवा त्याच्या धुळीचं कण त्याचे हादरे बसून त्यांच्या घरांना अक्षरशः खूप सारे तडे वगैरे जाऊन सर्कलने त्याचा पण पंचनामा जाऊन रिपोर्ट केला होता तहसीलदारांना. तहसीलदारांनी मला सांगितलं होतं की जे कायद्याच्या बाहेर आहे आम्ही त्याच्यावरती नक्की कारवाई करू असं तहसीलदारांनी मला सांगितलेलं आहे. त्याची अजूनही चौकशी चालू आहे. त्याचा पाठपुरावा मी करतोय. त्यांनी त्याच्यामधून जर मला उत्तर अपेक्षित आहे ते नाही दिलं तर मी पुढे पालकमंत्र्यांकडे जाऊन आमच्या आदरणीय आमचे जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांतदादांकडे जाऊन आम्ही त्याचा पुढचा पाठपुरावा आम्ही करतो. आता ते दगडखाणी बंद आहेत की चालू आहेत? आता सध्या दगडखाणी सुरू आहेत. तर तुम्ही त्याबद्दल आक्षेप घेतला की? आक्षेप घेतलेला आहे. आता त्यांनी मला 2 महिन्याची वेळ दिलेली आहे. 2 महिन्यामध्ये आम्ही आमची चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करतोय. त्यांनी जर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जर शासनाच्या नियमांना डावलून जर कुठली गोष्ट केली असेल आणि जर शासकीय अधिकारी त्याला पाठीशी घालणार असेल तर त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केल्याशिवाय शांत बसतो. म्हणजे 2 महिन्यानंतर जर मागणी पूर्ण झाली नाही तर आंदोलन करण्याचं? हो, नक्की. कारण सर्वसामान्य लोकांना जर त्रास होत असेल, आमचा कोणालाही विरोध नाहीये, पण सर्वसामान्य लोकांना जर त्रास होतोय आणि नियम डावलून जर कोणी कुठल्या गोष्टी करत असेल त्या गोष्टीला आमचा विरोध असणार. सर, आजच्या काळामध्ये अनेक पक्ष आहेत, तर तुम्हाला भाजप हाच पक्ष का निवडावा असं वाटलं? आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांची जी विकास कामांची गंगा आहे आणि भारतीय जनता पार्टीचे जे विचार आहेत, त्यातून राजकारणामध्ये फक्त राजकारण न करता समाजकारण कसं करता येईल ती जी शिकवण आहे ही भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आणि कुठेतरी असं वाटतं की सर्वसामान्य कार्यकर्त्याला जो न्याय देण्याचा जो कुठे न्याय मिळत असेल तर ते भारतीय जनता पार्टीमध्ये. कारण भारतीय जनता पार्टी ही पार्टीच कार्यकर्त्यांची आहे. इथे कुठल्याही प्रकारची घराणेशाही नाही आहे आणि माझ्याही पाठीमागे कुठलंही माझं फॅमिली बॅकग्राऊंड राजकीय नाही आहे. माझे वडील आजही सर्व्हिस करतात, त्यामुळे मी पण कुठल्या राजकीय घराण्यातून आलेलो नाही आहे. पण आजही मला भारतीय जनता पार्टी सारख्या पक्षांनी मला आज तालुक्याचा युवा मोर्चाचा अध्यक्ष बनवलं आहे. म्हणजे तुम्ही जर खरोखर काम करत असाल तर काम करणाऱ्याला संधी जर कोण देत असेल तर ती भारतीय जनता पार्टी देते. आणि मोदी साहेबांचे जे विचार आहेत, ज्या देशाला आज ज्या जगाच्या नकाशावरती त्यांनी नेऊन ठेवलेलं आहे, हे फक्त आदरणीय मोदी साहेबांच्या विचारांनी आणि त्यांच्या असलेल्या कामाच्या पद्धतीनेच आपल्याला तिथे नेऊन ठेवलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की नाही की महाराष्ट्राचे आपले लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची जी कार्यपद्धती आहे
की कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार नाही, नीट अँड क्लीन, स्वच्छ भारत अभियान, हे अशा खूप सारे उपक्रम आहेत की ज्याच्यातून मला स्वतःला असं वाटतं की आपण पण जी आपली सामाजिक कामं आहेत ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पक्षवाढीसाठी पण करू शकतो आणि आपल्याला जे करायचं आहे. तुमची सामाजिक कामं आहेत ती तुम्ही दुसऱ्या प्रकारे पण करू शकता, मग भाजपच्या माध्यमातूनच का? हे कसं आहे बघा, लक्षात घ्या, शिकवण तुम्हाला कुठून मिळाली ह्याच्यावरून सगळ्या गोष्टी जीवनात घडत असतात. आम्हाला आमच्या जे विचार आमच्याकडे आज चांगले आहेत हे आम्हाला भारतीय जनता पार्टीची शिकवण आहे. भारतीय जनता पार्टीने आम्हाला शिकवलेलं आहे की आज 1982ला 2 खासदार होते, आज 282 खासदार. ती पार्टी जर विचार नसते तर आज इथे पोहोचली नसती. आणि अशा पार्टीचा एक कार्यकर्ता आहे मी, एक तालुका अध्यक्ष आहे. तर मला नक्कीच कुठेतरी अभिमान आहे की आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये असल्यानंतर ही चांगली कामं ही आमच्या पक्षाची शिकवण आहे. त्याच्यामुळे आम्हाला इतर पक्षांपेक्षा मला भारतीय जनता पार्टी हा खूप चांगला पक्ष वाटला, म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये. एकंदर त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन तुम्ही पक्ष निवडलाय? हो हो नक्कीच. सर, सध्या तुम्ही युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष म्हणून काम करताय. पक्षाला अजून तालुकाध्यक्ष नाहीये, तर तुम्हाला काय वाटतं की याबद्दल तालुकाध्यक्ष कधी मिळेल पक्षाचा? सगळ्यात पहिले मी आपल्याला सांगू इच्छितो की तालुकाध्यक्ष निवडण्याचा अधिकार माननीय आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, परभणीचे आमदार प्रशांत ठाकूर यांना आहे. त्याच्यामुळे त्याच्या निवडीचा अधिकार त्यांच्याकडे असल्यामुळं ते तुम्हाला एकतर कधी निवड होईल ते सांगू शकतात. पण वरिष्ठ लेवलला चर्चा चालू आहे. येत्या काही दिवसांमध्येच आपल्याला तालुकाध्यक्षपद डिक्लेअर, ज्याची कोणाची नियुक्ती होईल ते तुम्हाला लवकरच झालेले दिसेल. येत्या काही दिवसांमध्येच ते डिक्लेअर करणार आहेत. आपल्यासोबत आहेत भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश पाटील. त्यांच्याबरोबरची चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत, पण त्यापूर्वी एक घेऊयात छोटीशी विश्रांती. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खोपोली शहर. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर विभाग. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर विभाग. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चौक विभाग. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी माडप. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका. विश्रांतीनंतर न्यूजरूम विशेष या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, अनेक पक्षातील प्रमुख नेते भाजपमध्ये येण्यास उत्सुक आहेत, पण त्यांना प्रवेश दिला जात नाहीये, तर नक्की यामागे काय कारण आहे? सगळ्यात सर्वप्रथम मी भारतीय जनता पार्टीमध्ये येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याचं, पदाधिकाऱ्याचं आणि नेत्याचं स्वागत करतो. जी चर्चा आता सध्या चालू आहे खालापूर आणि कर्जतमध्ये की भारतीय जनता पार्टीमध्ये बरेचसे कार्यकर्ते, माननीय माजी आमदार देवेंद्र साटम साहेब आहेत, जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष सुरेशजी टोकरे आहेत आणि कर्जतचे माजी नगराध्यक्ष वसंतशेठ भोईर, असे बरेचसे लोक भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करायला इच्छुक आहेत आणि वरिष्ठ स्तरावरती त्याची चर्चाही सुद्धा सुरू आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांचा शेड्यूल खूप बिझी असल्यामुळे त्याची वेळ मिळत नाही आहे
पण येत्या काही दिवसांमध्ये तुम्हाला सगळ्यांचे प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये झालेले दिसतील. कारण आम्ही सर्व तळागाळातले कार्यकर्ते, आमच्या जिल्ह्याचे नेते सगळेजण भारतीय जनता पार्टीसाठी कटिबद्ध आहोत. सगळेजण आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये कुठेही असं तुम्हाला असं कुठे वाटून घेऊ नका की भारतीय जनता पार्टी हे लोक प्रवेश करत असताना सुद्धा पक्षामध्ये का घेत नाहीत. तसं कुठेही नाही. आम्ही सगळ्यांसाठी रेड कार्पेट टाकून ठेवलेलं भारतीय जनता पार्टीमध्ये येण्यासाठी. कारण आमचं मेन ध्येयच आहे भारतीय जनता पार्टी वाढेल कसं, त्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आणि येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला सगळ्यांचा प्रवेश झालेला दिसेल. सर, मगाशी मी प्रश्न विचारला की पक्षाला तालुकाध्यक्ष नाहीये, तर तुम्ही तालुकाध्यक्ष पदासाठी इच्छुक आहात असं कळतंय. तर पक्षाने संधी दिली तर पक्षवाढीसाठी वेगळ्या पद्धतीने तुम्ही कसे प्रयत्न करणार आहात? हां, मी नक्कीच इच्छुक आहे तालुकाध्यक्ष पदासाठी. आणि पक्षाने जर मला संधी दिली तर मी येत्या 1.5 ते 2 वर्षामध्ये खालापूर तालुक्यामध्ये नंबर 1चा पक्ष भारतीय जनता पार्टी असेल हे मी आपल्याला इथं ग्वाही देतो. सर, तुमचा मागच्या वर्षीचा वाढदिवस तुम्ही कसा साजरा केलात? मागच्या वर्षी सकाळी माननीय जिल्हाध्यक्ष प्रशांतदादा ठाकूर यांनी आम्ही शाखेचे उद्घाटन ठेवले होते. भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या शाखेचं उद्घाटनाचा कार्यक्रम ठेवला होता. त्याच्यानंतर दुपारी आम्ही रिसवाडी जी मोहपाड्यामध्ये आदिवासी वाडी आहे तिथे ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम राबवला होता. कारण त्यावेळी थंडीचे दिवस होते आणि मला असं वाटलं की कुठेतरी खरोखर त्या आदिवासी वाडीमध्ये जाऊन बघितलं की त्या सर्वसामान्य साधारणतः आदिवासी लोकांना राहायला घरही नव्हतं. तर म्हटलं हे एवढ्या थंडीमध्ये हे लोकांना झोपण्यासाठी किंवा कुठेच असं थंडीमध्ये त्यांना ते झोपणंही शक्य नव्हतं कारण तेवढ्या प्रमाणात थंडी होती. म्हणून मग मी एक दिवस जाऊन तिकडे सर्वे केला की खरोखर आपण काय दिलं पाहिजे की ज्याचा उपयोग त्या लोकांना झाला पाहिजे. म्हणून आम्ही त्या आदिवासी वाडीमध्ये जाऊन ब्लँकेटचं वाटप केलं होतं. सर, मागच्या वर्षी तुम्ही आदिवासी वाडीमध्ये ब्लँकेट वाटप करून तुमचा वाढदिवस साजरा केला होता, तर यावर्षी तुमचा काय नक्की कार्यक्रम आहे वाढदिवस साजरा करण्याचा आणि तुम्ही कसा करणार आहात? ह्या वर्षी मला जसं मी पाण्याचं फिल्टर वाटत आलो तसं मला एक नवीन राजकारणामध्ये वाढदिवसानिमित्त नवीन पायंडा पाडायचा आहे. आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी जो स्वच्छ भारत अभियान आता हाती घेतलेलं आहे, तर त्याच्यामधून आम्हाला एक स्वच्छ भारत अभियान अंतर्गत मला एक ग्रामपंचायत दत्तक घेऊन ती ग्रामपंचायत स्वच्छ करायची की एक काहीतरी खरोखर आपण वेगळं काहीतरी केलं पाहिजे की जेणेकरून आपण एक दिवस ग्रामपंचायतीचा जो परिसर स्वच्छ केला तर तीच लोक तिथे पुन्हा कचरा टाकताना 4 वेळा विचार करतील किंवा कचरा टाकला तरी ते स्वतः स्वच्छ करतील. म्हणजे तेच गाव पुन्हा स्वच्छ होईल, तिथे रोगराई येणार नाही, सगळ्यांना त्याचा फायदा होईल. तर असं एक नवीन उपक्रम आपण राबवतोय आणि अनाथ आश्रमांमधल्या शाळेतल्या मुलांना भेट घेऊन त्यांना खाऊ वाटप करतोय. हे होते भाजप युवा मोर्चाचे खालापूर तालुकाध्यक्ष निलेश पाटील. आज त्यांचा वाढदिवस असून त्या निमित्ताने त्यांनी आपल्यासोबत मनमोकळा संवाद साधला. वाढदिवसाच्या निमित्ताने एक ग्रामपंचायत दत्तक घेऊन तिथे स्वच्छ भारत अभियान राबवण्याचा संकल्प त्यांनी सोडलाय. त्या उपक्रमाला आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटू पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर विभाग. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी चौक विभाग.
माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी माडप. माननीय श्री निलेश वसंत पाटील, अध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा खालापूर तालुका यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक भारतीय जनता पार्टी खालापूर तालुका.